चेंडूवरती 4 धावा मिळाल्यात. चैतन पाटील याच्यावरती आक्रमण करतोय जयेश म्हात्रे. दुसरा चेंडू सरळ रेषेत खेळतोय क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी नरदेश उर्फ चित्ता मांगरूलचा झेप घेतो चेंडूवरती आणि एकच धावेवरती समाधान. आणि स्ट्राईक वरती येतोय अजय पाटील. पर सुद्धा खवाट खवाट असतोय, त्यांना माहिती आहे मॅच तर जिंकू आपण, हसून घेऊ दे पहिले. जितू हो कट करायचा होता चेंडू आणि अजय पाटील यांना सुवर्ण संधी आहे. तुम्ही जर षटकार ठोकला तर विशाल पाटील यांच्याकडून कुठेही काही काय पण मिळेल तुम्हाला. टेन्शन घेऊ नका, तुमची फरमाईश राहील. ओ सुरेख चेंडू होता. डॉट चेंडूची समाप्ती. षटकातील चौथा चेंडू आणि 5 धावा. षटकातील 5वा चेंडू. 5वा चेंडू अजय पाटील फेस करतील. ऑफसाइडला कट केलाय चेंडू. चेंडू थांबणार नाही. चेंडू वन बाउन्स सीमारेषा फरार चौकार. आणि अजय पाटील यांच्या बॅट मधून येतोय चौकार. 2 चेंडू डॉट केले. त्याच्यानंतर चित्रा चेंडूवरती मात्र आक्रमण करतोय अजय पाटील. चैतन पाटील 5 चेंडू फेकलेत आणि 9 धावा खर्च केल्यात. शेवटचा चेंडू असेल षटकातील. अजय पाटील यांच्या बॅट मधनं वळवलाय चेंडूला. नरदेश आहेत त्या ठिकाणी. तुम्ही आव करू शकत नाही त्याच्या समोर. डायरेक्ट उडवेल. नरदेश आहे. आणि आमचे दत्तदा काहीतरी इशारे करताय, समजत नाही आम्हाला. काही डोक्याला काय हात लावताय तोंडाला. तुम्ही बोला ना डायरेक्ट. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर स्कोर कार्ड वरती 10 धावा म्हात्रे 11 संघाच्या. आणि आमच्या गावचे शंकर पाटील यांनी कृपया करून ट्रेज वरती यायचे. दुसरे षटक घेऊन येतोय मोनिश. मोनिश याच्यावरती जबाबदारी दिली आहे स्वर्गीय पिंटू दादा 11 टीमने. ती जबाबदारी घ्यावी लागेल त्याला. कशा प्रकारे पार पडतोय बघूया आता. समोर आहेत अजय पाटील ज्यांच्या बॅट मधून एक चौकार आलाय. भावेश बघा एक षटकार मारले आणि डुलतो इकडे तिकडे. पहिलाच बॉल सुरेख फटका. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी. फलंदाज बाद. अजय पाटीलची केली समाप्त. आणि अजय पाटील यांची केली समाप्त झाली. विशाल पाटील तुमची ऑफर घेऊन जा इथून.
आणि आमचे बालमित्र आदित्य पाटील या आपण आणि तुषार पाटील देखील जॉईन झालेत आम्हाला. दुसरा बॉल आपटला होता पण जयेश यांना काही समजत नाही. डॉट चेंडूची समाप्ती. मोनिश सुंदर गोलंदाजी करतायत आणि विनायक खूप खुश आहेत. गोलंदाजी चालली होती त्यांची पण शेवटच्या क्षणाला काहीतरी बिघडलं आणि सामना गमवावा लागला. यावेळेस एज लागतेस. चांगला प्रयत्न केला होता पण चेंडू फिल्डरला चकवून 4 धावांसाठी चौकार. यावेळेस ऑफ साईडला कट करायचा होता चेंडू. चेंडू बॅटचा संपर्क नाही. डॉट चेंडूची समाप्ती. मोनिश यांचा सुंदर कमबॅक बघायला भेटतो आपल्याला. डॉट चेंडू येतोय. 4 चेंडूची समाप्ती. 4 चेंडू फेकले आणि 4 धावा खर्च केल्यात. यावेळेस हेज लागून 1 धाव घेतली जाते आणि SP11 आणि भाऊबंद 11 रेडी राहायचे. आपली सामना त्वरित चालू होईल. भावेश जास्त वडापाव खाऊ नका. आपली मॅच आहे नंतर. एनर्जी ठेव थोडी. शेवटचा चेंडू शिल्लकातील षटकातील मोनिश आई सुंदर गोलंदाजी टाकले. 5 चेंडू फेकलेत आणि 5 धावा खर्च केल्यात आणि 1 विकेट देखील कॅरी केली आहे त्यांनी. सुंदर चेंडू. सुंदर चेंडू. दुसरे षटक समाप्त होतोय. 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावरती 15 धावा मात्र 11 संघाच्या. सोनूदा कुठेतरी चिंतेत दिसत आहेत कारण की त्यांचा संघ परफॉर्मन्स करत नाही त्या अपेक्षेपेक्षा. टेन्शन घेऊ नका. कमबॅक करू शकता तुम्ही. कोण आहे आणि तिसरा षटक घेऊन येतोय वैभव. खूप इनफॉर्म मध्ये असलेला खेळाडू वैभव उर्फ त्यांचा नावच चषक आहे म्हणजे चषक द्यायची त्यांना गरजच नाही. बघूया कशा प्रकारे गोलंदाजी करतील. समोर त्यांचाच मित्र जयेश उर्फ बाळू. फुलटो चेंडू होता. फायदा असू शकले नाही. नरदेश आहेत त्या ठिकाणी. तुम्ही काहीच करू शकत नाही 1 धाव घेण्याशिवाय. आणि दत्ता पाटील चिंतेत दिसत आहेत. मिळेल तुम्हाला ही फलंदाजी. टेन्शन घेऊ नका. प्रस्तुत दा निश्चित हसतोय. रितेश असतील स्ट्राईक वरती उर्फ सोन्या. सोन्या तरी किती आहेत आपल्या गावात. ओ जबरदस्त चेंडू. वैभव कमबॅक करतोय. लवली डिलिव्हरी असे आमचे प्रसाद सांगतात. वैभव वरती जिम्मेदारी आहे. आणि आकाश पाटील या आपण स्टेजवरती. वैभव यांची सुंदर गोलंदाजी. 3 चेंडू फेकलेत. फक्त आणि फक्त 1 धाव खर्च केली आहे. मात्र 11 कुठेतरी बॅकफूट वरती बघायला मिळतोय आणि वैभव यांची सुंदर गोलंदाजी. यावेळेस स्क्वेअर चेंडू. वैभव यावेळेस खराब चेंडू फेकतोय. 3 चेंडू चांगले फेकलेत. त्याच्यानंतर मात्र 1 वाईट चेंडू आणि विकेट हॅट्रिक जर घेतली वैभवनी तर तब्बल 3000 रुपये गुड्डू पाटील यांच्याकडून वैभवसाठी सुवर्ण संधी असेल. आणि बघूया रनआउटच्या पद्धतीने विकेट मिळेल पण हा विकेट धरला जाणार नाही. वैभव टेन्शन घेऊ नका. तरी पण 2 विकेट घेतल्यावर चान्स देऊ आम्ही तुम्हाला.
आणि मात्र संघाचे आयकॉन खेळाडू दत्ता पाटील मैदानात येतोय. टाळ्या वाजवा सगळे. दत्ता पाटील खूप मोठं नाव आहे. गेल्या वर्षी बघितलंच असेल तुम्ही, आमच्या टीम मध्ये गेले होते, चांगली फलंदाजी केली होती. वैभव स्क्वेअर चेंडू फेकतोय. चांगले चेंडू येतात तरी देखील स्क्वेअर चेंडू फेकायचं त्यांचं धाडस बघू शकतो आपण. मयूर पाटील या आपण स्टेजवरती, उन्हात राहू नका. आणि दत्ता पाटील यांचा हसरा चेहरा बघा तुम्ही, स्माइल. हो जबरदस्त शॉट यावेळेस फ्लिक करतोय जयेश मात्रे. याच्या बॅट मध्ये येतोय षटकार. जबरदस्त शॉट. बॅटरला जोश मध्ये आणला तुम्ही. आणि जयेश यांच्यावरती जिम्मेदारी होती आणि जिम्मेदारीवरती खरं उतरावं लागेल. पहिला षटकार त्यांच्या बॅट मधून येतोय. धावसंख्या धावफलकावरती 24 धावा. शेवटचा चेंडू असेल या षटकातील. यावेळेस लोअर फुलटॉस होता, फायदा वस्तू चकले नाही. रनआउटच्या स्वरूपात दत्ता पाटील बॅक टू द डगआउट. आयकॉन बॅक टू द डगआउट. क्रीज वरती येतो कॅप्टन ऑफ द टीम मात्रे लेव संघाचे कर्णधार सोनू. जयेश जिम्मेदारी घ्यावी लागेल. तुम्ही रनआउट टाकला आयकॉनला, दत्ता पाटील याला तुम्ही रनआउट टाकलाय, तर त्या हिशोबाची फलंदाजी तुम्हाला करावी लागेल. शेवटचे षटक घेऊन कोण येतोय बघायचं आपल्याला. सचिन पाटील येतोय. सचिन पाटील उर्फ कचरा असे आमचे विशाल दादा सांगतायत आम्हाला. असू शकतो, आता तुमचा मित्र आहे, शेवटी तुम्हाला नाव माहिती असतील. परशुदा वाट बघतायत कधी एकदाशी बॅट भेटते ना, कधी मी उपटी घालतो एकदाशी दानादन. निलेश असतील नॉन स्ट्राईक वरती. स्ट्राईक वरती जयेश. जयेश टू सचिन. बॅटल खूप रंगेल. खोलवर पद्धतीचा चेंडू होता, वळवलाय त्या ठिकाणी चेतन पाटील मिसफील्ड करतोय. 2 धावा आरामात पूर्ण. तिसऱ्या धावाचा प्रयत्नही नाही. जयेश स्वतःकडे स्ट्राईक ठेवतोय, भरोसा दाखवतोय स्वतःवरती. बॅट घेऊन जा जयेशला. 5 चेंडू आहेत, आक्रमण करावं लागेल, त्यांना माहिती आहे. किरण पोलाट कसा बॅटी बदलतो लास्टला, तसा बॅटी बदलतो आमचा जयेश. त्याला माहिती आहे स्लॉगवरचं षटक आहे, अटॅक करावा लागेल. पोलाटची शक्ती आतून आणायला लागेल अंगण. जयेश मोठे पटक्यांची गरज आहे आपल्या संघाला. यावेळेला जबरदस्त शॉट बघा, बॅट बदलली आणि पॉवर आली अंगण. करम पोलाट चौकार. नाही पण आमच्या गावचा तला पार करून चौकार जातोय. डुन 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 चौकार. जयेश जबरदस्त पारी संभलतोय जयेश. ओपनिंगला आले होते, शेवटपर्यंत थांबलेत आणि 23 धावांची वैयक्तिक इनिंग, एलईडी इनिंग म्हणू शकतो आपण त्याला.
नो चेंडू असेल का? पंचांचा इशारा येतो, नो बॉल. जयेशाने उडवलाय. वैभव त्या ठिकाणी झेल सोडतोय आणि 2 धावा पूर्ण. नो बॉल आणि फ्रीड असेल. जयेशाला सुवर्ण संधी. तुम्ही जेव्हा सकाळी आले होते तेव्हा जयेश पाटील बघत होता आपण टीव्ही कडे हेरत होता वाकऱ्या नजरेने, आणि ती हिचकावण्याची संधी त्यांच्याकडे मात्र आता आहे. रिमोट मात्र आम्हाला देऊन जा, एलईडी घेऊन जा तुम्ही. धावा झाल्या 33. फ्रीडचा चेंडू होता, फायदा उचलू शकले नाही जयेश. खोलवर पद्धतीचा चेंडू. सचिन यांना माहिती अनुभव आहे त्यांच्याकडे. जयेश याला मात्र शांत ठेवलंय. जयेश वैयक्तिक 25 या धावसंख्येवरती खेळतोय आणि संघाची एकूण धावसंख्या 33. यावेळेस पुलटो चेंडू होता, फायदा उचलू शकले नाही. जयेश बॅक टू द डगआउट. बॅटवर एक फाईट मारून आलेत. आणि सागर पाटील क्रीज वरती जातोय. शेवटचे 2 चेंडू असतील. शेवटच्या षटकातील जास्तीत जास्त धावा फुटण्याचा मानस असेल मात्र 11 संघाचं. हो, रायझिंग डिलिव्हरी म्हणू शकतो आपण. चेंडू पडल्यानंतर उचली घेतोय, फलंदाजाला समजत नाहीये आणि स्क्वेअर चेंडू वाईड घोषित करतायत पंच. अतिरिक्त उंची काढतोय चेंडू आणि 1+2 धावा अशा मिळतील वाईडच्या स्वरूपात आणि 1 चान्स देखील दिली जाते. दुसरा बाउन्सर टाकू शकत नाही तुम्ही आता या षटकामध्ये. 2 चेंडू अद्यापित शिल्लक असतील. निलेश पाटील कॅप्टन आहेत संघाचे, कशा प्रकारे फलंदाजी करतील. हलक्या हाताने चेंडूला खेळून काढतायत. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहेत, फंबल करतोय. नितीन पाटील होते त्या ठिकाणी. रेग्युलर खेळाडू नाही आहेत, त्यांच्याकडनं चुका अपेक्षित आहेत. पण त्यांनी प्रॅक्टिसला काय झेल घेतली होती मला अद्याप याद आहे. मागे मागे पळत त्यांनी जी घेतली होती. शेवटचा चेंडू असेल, आक्रमण तर करावंच लागेल. 37 धावा. शेवटच्या चेंडूवरती आली 1 धाव आणि 4 षटकांच्या समाप्तीनंतर 38 धावा धावफलकावरती. पिंटू दादा 11 संघाला जिंकण्यासाठी 39 धावेची गरज असेल 4 षटकामध्ये. तीन षटकाचे राहतील. सर्व संघांनी याची नोंद घ्यायची. उमेश SP 11 आणि भाऊबंद 11 यायचा आपला टॉस उडवला जाईल. साहिल पाटील काहीतरी कोण करतायत आम्हाला. टेन्शन घेऊ नका, जिकाल तुम्ही. भाऊबंद 11 एक अंपायर पाठवा. आपला अंपायर पाठवा एक. टॉस उडवायचा आहे. आपला कप्तान कोण? चंदू ना, आपण संपर्क साधायचा आहे टेस्टशी. भावेश पाटील क्षेत्ररक्षण त्वरित सजवायचं आहे. मात्र 11 टॉस जिंकतोय उमेश SP 11 आणि खुशी बघा त्यांच्या चेहऱ्यावरती. टेन्शन घेऊ नका, भावन 11 पिलतील तुम्हाला. थंडा भिडलाय त्याच्यामुळे खुश झालेत.
थंडा पेऊ बारकी धनाधन जास्त नको पेऊ ओकशील नाही ते गाव मैदानात. करण 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 तर सामना चालू करायचा आहे आणि अंपायर पंच जायचंय. दीपेश दीपेश जाधव जायचंय आपण पंच. दीपेश जाधव उर्फ राधे, तेरे नाम पिक्चर मध्ये राधे. आणि स्वर्गीय पिंटू दादा 11 संघाची सलामी जोडी सचिन पाटील आणि सुनील पाटील बघू शकतो आपण मैदानावरती. आणि म्हात्रे 11 संघाचा गोलंदाज जयेश म्हात्रे ज्यांच्या बॅटमधनं 25 धावेची मॅरेथॉन इनिंग बघायला भेटली आपल्याला. पहिला चेंडू बसून एक्झिक्यूट करायचा होता, पॅडवरती बदलतोय आणि एक धाव. पंच लेग बाय आहे का? आणि लेग बायच्या स्वरूपात एक धाव. खातं खुलतंय स्वर्गीय पिंटू दादा 11 टीमचं. हो सुनील पाटीलच्या बॅट मधनं काय शॉट आहे बघू शकता तुम्ही. पहिलेच बसले होते, गोलंदाजाला काही समजत नाही चेंडू कसा टाकायचा. जितू पाटील यांना सुवर्ण संधी, जर त्यांनी झेल घेतली तर ऋतिक पाटील यांच्याकडनं 2000 रुपये मिळतील. कशी पण झेल घ्या, इजी घ्या, कठीण घ्या, घ्या. आगला 1 लाख शॉट आणि 1000 रुपये 2000 रुपये गमावतोय आणि चौकार पण. फेकाची तयारी झाली होती त्यांची. 2000 तर घेऊन जा बारकी. मंगेश दादा हसतायत कवाट कवाट. नरदेश काहीतरी सांगतायत आम्हाला पण त्यांचा आवाज पोहोचत नाही आमच्यापर्यंत. जयेश मात्रेवरती आक्रमण बघा, स्टान्स बघा फलंदाजाचा. पुन्हा एकदा आगला स्ट्रोक खेळायचा होता. यावेळेस मात्र डॉट चेंडूची समाप्ती. 4 चेंडू समाप्त झालेत आणि 9 धावा धावफलकावरती. स्वर्गीय पिंटू दादा 11 संघाच्या सुनील पाटील जबरदस्त गोलंदाजी करतोय. आगले वेगळे फटके त्यांच्या माध्यमातून सातत्याने बघायला भेटत आहेत. मांगरोळ संघाचे खूप चांगले खेळाडू आहेत ते. यावेळेस स्टेप अप होऊन खेळायचं होतं. गोलंदाज ओळखतोय मनसुबे फलंदाजाचे, चेंडू लांब ठेवतोय आणि डॉट चेंडूची समाप्ती. शेवटचा चेंडू असेल षटकातील. जयेश म्हात्रे रिव्हर्स वॉर्ड शॉट बघू शकता तुम्ही. प्रेक्षकांना विनंती, टाळ्या वाजवा, कृपया करून टाळ्या वाजवायच्या आहेत. पहिल्या षटकाची समाप्ती झाली आहे. जयेश म्हात्रे याच्यावरती आक्रमण केलं आहे सुनील पाटील यांनी. तब्बल 3 चौकार उसूल केले फलंदाजी करताना. आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावरती 13 धावा. पंच सामना स्पीडअप करा आपण. ताकीद द्या खेळाडूंना सक्त. विष्णू पाटील या आपण स्टेजवरती. अज्जू पाटील यायचं आपण देखील स्टेजवरती. तुम्ही किपरिंग करा, तुम्ही नका इकडे हरू.
यशवंता उभे राहा ना तुम्ही. पंचात झोपायला आला का? आणि दुसरं षटक घेऊन येतोय स्वतः कर्णधार संघाचा निलेश. आणि प्रस्तुत पाटील यांनी देखील झेल घेतली तर ऋतिक पाटील यांच्याकडनं 2000 असतील. ए जाना सोनूदा पॅनल्टी दिली जाईल. आणि तुमच्या धावा कमी आहेत. तुम्ही त्वरित सामना चालू करा. पहिला चेंडू घेऊन येतोय निलेश. सचिन पाटील बसून केलायचं होतं. मागे जातोय चेंडू. गॅदर करतोय तोपर्यंत एक धाव. दीपेश जाधव लेग बायचा इशारा द्यायचा आपण. ब्रो असतायत तुम्हाला विक्की ब्रो. दुसरा चेंडू. पहिला चेंडू सुरेख होता. पुढे फेकला होता चेंडू. बसून एक्झिक्यूट करायचा होता. दुसरा चेंडू सुनील पाटील स्ट्राईक वरती. बघा आगला एकला स्टार्ट फुलटो चेंडू. वॉड शॉट इम्प्रेस करतो आपल्या फलंदाजीतून. चेंडू थांबणार नाही. वन बाउन्स सीमारेषा पार चौकार. तुम्ही एका मुलीवर आक्रमण करतोय सुनील पाटील. तुटून पडलाय गोलंदाजावरती माथेर इलेव्हनच्या. बघा पुन्हा एकदा स्टान्स बघा त्यांचा. आगला वेगळा डान्स रिव्हर्स एक्झिक्यूट करायचं होतं. अपील करतायत अजय पाटील. गोलंदाज देखील अपील करतायत. पंच मात्र तटाक्षपणे उभे आहेत. आणि पंचांचा इशारा येतोय. नॉट आउट. यावेळी जबरदस्त चेंडू होता निलेश पाटील यांचा. यावेळेस फुलटॉस होता. सागर पाटील होते त्या ठिकाणी. चेंडू त्यांना चकवून जातोय. वन बाउन्स सीमारेषा पार चौकार. धन्यवाद डीजे. आणि 22 धावा झाल्यात धावफलकावरती. पुन्हा एकदा आगला वेगळा स्ट्रोक खेळायचा होता त्या ठिकाणी. आणि लेग बायच्या स्वरूपात एक धाव. शेवटचा चेंडू असेल निलेश पाटील यांचा. 5 चेंडू फेकलेत आतापर्यंत आणि 10 धावा खर्च केल्यात. सचिन पाटील असतील स्ट्राईक वरती. यावेळेस लोवर फुलटॉस होता वलवलाय. दत्ता पाटील असतील त्या ठिकाणी. उचलतोय थ्रो करतोय तोपर्यंत एक धाव. गरुडा तर येणारे 12 चेंडू आणि 15 धावेची गरज असेल स्वर्गीय पिंटू दादा 11 संघाला. आणि गोलंदाज येतोय सिद्धार्थ जाधव. कमबॅक करावा लागेल. अद्याप मॅच संपलेली नाहीये. आपण चांगली गोलंदाजी केली तर आपला संघ नक्कीच मॅच मध्ये येऊ शकतो. 12 चेंडू 15 धावा. समीकरण सोपं आहे पण आपण त्याला कठीण बनवू शकतो. पहिला चेंडू कीपर बीट. चेंडू
वन बाउंस सीमा रेषा बाद चौका. पहिल्या चेंडूवरती चौकार येतोय सिद्धार्थ याच्या. वैभव चिअरअप करतायत आपल्या संघाला. रिव्हर्स खेळायचं होतं, चेंडू बॅटचा संपर्क नाहीये. चेंडू बॉडीला ब्रश होऊन एक धाव लेग बायच्या स्वरूपात. अशाच प्रकारची गोलंदाजी करावी लागेल. डॉट चेंडू जास्तीत जास्त फेकावे लागतील, विकेट कॅरी करावे लागेल जर सामन्यामध्ये कमबॅक करायचा असेल मात्र 11 संघाला. कुठेतरी त्यांचे आघाडीचे गोलंदाज अपयशी ठरले, त्यामुळे जिम्मेदारी आले सिद्धार्थवरती. पुन्हा एकदा आगला वेगळा स्ट्रोक खेळायचा होता. बॅटवरती चेंडू व्यवस्थित येत नाही. एक धाव धावून गेला. दुसऱ्या धावाचा प्रयत्न, 2 धावा देखील पूर्ण बघता बघता. चांगली रनिंग बिटवीन द विकेट, 2 धावा. एक 30 धावा धावपलकावरती लागले. 3 चेंडू झाले त्या षटकातील. येणारे 9 चेंडू आणि 8 डावीची गरज. समीकरण आता मात्र सोपं होतोय. यावेळेस डॉट चेंडू. अशाच पद्धतीचे चेंडू फेकावे लागतील जर मॅच मध्ये चुरस निर्माण करायची असेल मात्र 11 संघाला. आठ चेंडू 8 डावीची गरज. पुन्हा एकदा आगला वेगळा स्ट्रोक खेळायचा होता आणि या ठिकाणी कीपर मिस करतोय. 1 धाव जातोय. अशा चुका तुम्हाला टाळाव्या लागतील जर सामना जिंकायचा असेल तर. लेग बॉयच्या स्वरूपात 1 धाव येते. अज्जू पाटील होते त्या ठिकाणी कीपर. पुन्हा एकदा कीपर बीट. मला तर वाटतं मागेच 12-13 धावा आल्या. तर 3 धावेची गरज असेल. शेवटचे षटक कोणच्या हातात देतील? जयेश म्हात्रे, अज्जू पाटील, निलेश पाटील चर्चा करतायत कोणाच्या हातामध्ये चेंडू द्यायचा, की सामना अजून संपला नाहीये. 6 षटकामध्ये 3 धावा आणि बघा सामना जिंकला पण नाही आणि ठंड्यावरती जोर उठवले स्वर्गीय पिंटू दादा 11 टीमने. जरा कमी प्या बालदा आपण. आधीच आपला घसा बसलेला आहे आणि गोलंदाज येतोय रितेश जाधव येतोय गोलंदाजीवरती. समोर फलंदाज सुनील. आक्रमक फलंदाज आहेत मांगरुळ संघाचे सुनील पाटील स्ट्राइक वरती असतील. पुन्हा एकदा चेंडू यावेळेस मागे येतोय. चेंडू थांबणार नाही. सामना जिंकतोय स्वर्गीय पिंटू दादा 11. हार्ड लक मात्र 11. बालदा बॉल द्या, खिशात नको ठेवू. सुनील पाटील यायचं आपण. त्यांच्या बॅट मध्ये तब्बल 6 चौकार, 26 धावेची एक मॅरेथॉन इनिंग केली आहे सुनील पाटीलने. यायचं आपण. पिंटू पाटीलच्या शुभ हस्ते मॅच ऑफ द मॅचचा पारितोषिक द्यायचंय सुनील पाटील याला. हॅलो.